30 जुलै 2014चा दिवस. सकाळची वेळ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गाने वेढलेलं आंबेगाव तालुक्यातील एक छोटंसं शांत गाव, ज्याचं नाव आहे माळीण. रोजच्या दिवसांसारखीच ही एक नेहमीची सकाळ ठरली असती, पण ती ठरली महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना. एसटी बसचा ड्रायव्हर रोजच्या सारखी माळीण गावाच्या वळणावर पोहोचतो, पण समोरचं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. जिथे काही तासापूर्वी 50-60 सुंदर घरं होती, कुटुंब होते, निसर्गाच्या कुशीत खेळणारी लहान मुलं होती, तिथे आता फक्त आणि फक्त चिखल, दगड, पाणी आणि भयानक शांतता एवढंच उरलं होतं. अवघ्या काही क्षणातच पूर्ण गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडलं गेलं होतं. पण या 30 ते 40 फूट डोंगराच्या ढिगाऱ्याखाली नक्की काय घडलं होतं? संपूर्णच्या संपूर्ण कुटुंब कशी नष्ट झाली? आणि या दुर्घटनेत अशी कोणती गोष्ट होती जिला निसर्गाने स्पर्शही केला नाही? हा निसर्गाचा कोप होता की मानवाने स्वतःच ओढवून घेतलेलं संकट? तर जाणून घेऊया माळीण दुर्घटनेची ती अंगावर काटा आणणारी संपूर्ण सत्यकथा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. घटना समजून घेण्याअगोदर आपण जाऊया 30 जुलैच्या काही दिवस अगोदर. माळीण हे सह्याद्रीच्या भीमाशंकर रांगेत वसलेलं एक छोटं आदिवासी गाव होतं. जवळपास 50 ते 60 कुटुंब इथे आनंदाने राहत होती. या लोकांचा मुख्य व्यवसाय हा भात शेती असायचा. डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं हे गाव दिसायला एखाद्या स्वप्नातल्या चित्रासारखं होतं. जुलै 2014 मध्ये इथे मुसळधार पाऊस सुरू झाला. इथे पाऊस पडणं काही नवीन नव्हतं. तिथल्या लोकांसाठी हा रोजचाच प्रवास होता. 29 जुलैच्या रात्री माळीणमध्ये प्रचंड पाऊस पडत होता. लोक रोजच्या प्रमाणे जेवले आणि झोपी गेले. त्यांना जराही कल्पना नव्हती की ही रात्र त्यांच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरणार आहे. 29 जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच होता आणि अचानक पहाटे 4:15च्या सुमारास डोंगराचा वरचा एक मोठा भाग निखळला. लाखो टन चिखल, मोठे दगड आणि झाडं प्रचंड वेगाने खाली गावाच्या दिशेने कोसळले. साखर झोपेत असलेल्या गावकऱ्यांना सावरण्याची किंवा पळण्याची साधी संधीही मिळाली नाही. अवघ्या 2 ते 3 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं होतं. संपूर्ण माळीण गाव 30 ते 40 फूट चिखलाखाली गाडलं गेलं. घर, माणूस, त्यांची स्वप्न, जनावरे सगळं काही दाबलं गेलं. कित्येक आई आपल्या लहान बाळांना छातीशी कवटाळून झोपली असेल आणि त्याच अवस्थेत मातीचा अथांग भार त्यांच्यावर कोसळला. जेव्हा सकाळी एसटी बस तिथे पोहोचली तेव्हा ड्रायव्हरला समोर गावच दिसलं नाही. त्याने तात्काळ स्थानिक प्रशासनाला फोन केला आणि काही तासातच ही बातमी संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरली. माळीण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. जेव्हा बचाव पथक तिथे पोहोचलं तेव्हा तिथला परिसर पाहून जवानांचेही डोळे पाणवले. माती काढण्यासाठी यंत्रणा होती, पण त्याऐवजी हाताने माती उपसावी लागत होती. कारण खाली अजूनही कुणी जिवंत असेल या एका आशेवर हे काम सुरू होतं. एनडीआरएफचे पथक, पोलीस आणि स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. पण सातत्याने होत असणारा मुसळधार पाऊस आणि चिखल यामुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे येत होते. ढिगारा उपसण्याचं काम तब्बल 5 दिवस सुरू होतं. जसजसे मृतदेह बाहेर येत होते तसतशी माळीणची शोकांतिका उघडी पडत होती. एका एका घरातून संपूर्ण कुटुंब नष्ट झाले होते. काहींच्या घरात अंत्यसंस्कार करायलाही कुणी नातेवाईक शिल्लक राहिलं नव्हतं. कित्येक लहान मुलांचे आई वडील त्यांच्या डोळ्यासमोर निघून गेले. या दुर्घटनेत जवळपास 151 लोकांनी आपला जीव गमावला. संपूर्ण महाराष्ट्र या दुःखात हळहळत होता. पण या दुर्घटनेत एक असा चमत्कार घडला, तो म्हणजे माळीण गाव जिथे पूर्णपणे सपाट झालं होतं तिथून अवघ्या काही अंतरावर असलेलं गावातील प्राथमिक शाळा मात्र जशीच्या तशी उभी होती. डोंगरावरून आलेला तो प्रचंड चिखलाचा आणि दगडांचा लोट शाळेच्या अगदी जवळ येऊन 2 भागात विभागला. जणू काही
त्या ढिगाऱ्याने शाळेला स्पर्शही न करता आपला मार्ग बदलला होता. पण दुर्दैव असं की घटना पहाटे 5 वाजता घडल्यामुळे शाळेत एकही मूल नव्हतं. ही घटना दुपारी घडली असती तर कदाचित ही मुलं शाळेत असल्यामुळे जिवंत राहिली असती. शाळा, दरवाजे, खिडक्या, फळा सर्व काही सुरक्षित होतं. फक्त शाळेत जाऊन शिकणारे, हसणारी, खेळणारी आणि दप्तर घेऊन येणारी ती लहान मुलं आता या जगातून कायमचेच निघून गेले होते. यामध्ये 151 मृतदेह बाहेर काढले होते आणि केवळ 38 लोकांनाच सुदैवाने जिवंत बाहेर काढण्यात यश आलं होतं. माळींचा तो उघडा पडलेला चिखल फक्त मातीचा नव्हता, तर तो 151 निष्पाप जीवांचा रक्ताने माखलेला इतिहास होता. पण हा डोंगर अचानक का खचला? हा निसर्गाचा कोप होता की मानवाचा निष्काळजीपणा? चला तर बघूया. NIDM म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांनी जेव्हा या दुर्घटनेचा अभ्यास केला तेव्हा काही धक्कादायक कारणं समोर आले. पहिलं कारण म्हणजे भूस्खलनाचे नैसर्गिक कारणे. आदल्या दिवशी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झाले. 29 जुलै रोजी गावात 10.8 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आणि दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच राहिला. भूस्खलनामुळे झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीमागे एकापेक्षा जास्त कारणे असावीत असं मानलं जातं. जसं की गेल्या काही वर्षात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणं आणि मुसळधार पावसामुळे ती अचानक वाढणं. दुसरं कारण आहे ते म्हणजे मानवनिर्मित कारण. या परिसरातील जंगलतोड हे भूस्खलनाला कारणीभूत असलेले कारण सांगितलं जातं. तसंच शेती पद्धतीमध्ये होत असणारे बदल. गावकऱ्यांनी अलीकडच्या काळात भात आणि नाचणीच्या शेतीऐवजी गव्हाची लागवड सुरू केली होती, ज्यासाठी तीव्र उताराचा भाग सपाट करणं आवश्यक होतं आणि याचमुळे टेकड्यांची स्थिरता धोक्यात आली. तसंच 10 वर्षापूर्वी जवळच डिंबे धरणाचं झालेलं बांधकाम हे देखील एक मोठं कारण मानलं गेलं. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या साह्याने माळीण गावाला पुनर्जन्म देण्यात आला. शासन पातळीवर जलद गतीने हालचाली झाल्या. त्यातूनच 67 नवीन घरं, जनावरांसाठी गोठा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रकारचं नवं माळीण आंबाडे येथे पुनर्वसन करण्यात आलं. जुन्या माळींपासून पुनर्वसित माळीण डांबरीकरण करण्यात आलं. पूर्वीचं माळीण गाव जिथे होतं तिथे एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. या स्मृतिस्तंभावर माळीण दुर्घटनेत मृत पावलेल्या 151 जणांची नावं कोरली आहे. तसंच महाराष्ट्र वन विभागाकडून त्या स्मृतिस्तंभाच्या चारही बाजूला 151 झाडं लावण्यात आली. पण पुनर्वसन झालं म्हणजे सगळं आयुष्य मार्गी लागलं असं होत नाही. त्या लोकांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. त्यांची अजून अनेक कामात गैरसोय होतच आहे. आता शासन पुनर्वसित दुर्घटनाग्रस्त गाव म्हणून खूप झालं तर मोफत शिक्षण किंवा नोकरीत सवलत देत असेल, पण सर्वस्व गमावून पुन्हा आहे तसं उभारणं सर्वसामान्य लोकांसाठी इतकं सोपं नसतं. तर या दुर्घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.